ऐतिहासिक स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या महाडच्या शहरात आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार त्या ठिकाणी घडला तो अत्यंत निंदनीय होता. याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. सकाळपासूनच नामदार पुत्र त्या ठिकाणी लवाजमासह संबंध शहरामध्ये फिरत होते. मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या जवळ सुद्धा वाद उज्जत काहीतरी घालत होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रामध्ये फक्त उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा त्यांचे पोलिंग एजंट यांना जात त्या ठिकाणी प्रवेश असतो. त्याच्यामुळे या कायद्याचा भंग त्याने अगोदरच त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरी घटना जी काही घडली, त्यांनी जे काही आरोप केलेत त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी स्वतः विनंती केली. काही घटनास्थळी कुठल्या त्यांनी त्याची सखोल चौकशी पूर्णपणे करावी. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असलं कृत्य केलं नाही, परंतु ज्यांचं सारं आयुष्यच हिस्टरी शीटर म्हणून आहे त्यांनी किमान तरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नये. 4 वर्षापूर्वीच त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला वेळा भागाच्या परिसरामध्ये कोणी काय पद्धतीने मारहाण केलेली होती ते सुद्धा सर्व श्रुत त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे फारसं काय बोलून वेडेवाकडे आरोप करण्यापेक्षा सातत्यपणाची चौकशी त्या ठिकाणी व्हावी. आणि एक नक्की आहे की शहरामध्ये सुद्धा शांततेचं वातावरण प्रस्थापित करण्याची आवश्यकता असताना ज्या पद्धतीने गुंडगिरीचं दर्शन त्या ठिकाणी झालं ते अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे. सुशांत झांबरे हा एकेकाळी त्यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता. 3 महिन्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांचा परिचय किंवा त्याच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेला आकस हा त्यांनाच माहिती असेल. आणि त्यांनी काय कारणाने शिवसेना सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हे जगजाहीर त्या ठिकाणी आहे. कुणाही त्या बाबतीमध्ये त्या पद्धतीची माहिती घेऊ शकते आहे. आणि म्हणूनच अशा पैसे निराधार आरोप करत असताना जी भाषा वापरली जात होती, माझं वय आज 71 आहे, त्याचं भान ते विसरले दिसतात. अरे तुरेच्या एकेरी भाषेमध्ये बोलत आपल्या विकृत मनोवृत्तीचं त्यांनी दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवलं. कारण अशाच पैच्या विचारधारेमध्ये वागणारी माणसं यापेक्षा काय वेगळी वागतील अशी कुणाचीच अपेक्षा त्या ठिकाणी नव्हती. पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझी विनंती वजा सुद्धा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी. म्हणजे हिस्टरी शीटर असतील त्यांची यापूर्वीची सुद्धा हिस्टरी समजून घेत त्याच्याबद्दलची सुद्धा पुढील कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे. माझा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही. रायगडची जनता त्या ठिकाणी पाहते आहे. मी सकाळपासून रोहा श्रीवर्धनच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मतदारांना माझ्या सहकार्यानं भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो. हे सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. आणि म्हणूनच स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यांच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा धंदा आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच केलेला आहे. यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.